मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे। त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील उमरदा या गावातील आणि जिल्ह्यातील बहुतांश मराठा समाजाचे जे काही लोक आहेत ते आज मुंबईच्या दिशेने निघणारे मोठ्या संख्येने हे जे मराठा बांधव जे आहेत आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानावरती होणाऱ्या या अमरण उपोषणामध्ये या सहभागी होणार आहेत आणि या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मागण्या आहेत, मात्र सरकार जे आहे ते दुर्लक्ष करत, त्यामुळं ही जी लढाई राहणार ती आता आरपारची लढाई राहणार आहे आणि या आरपारची लढाईमध्ये आता उमरद्या गावातील बहुतांश लोक जे आहेत ते आता सहभागी होणार आहे। आपल्यासोबत गुलाम मराठे हे देखील यांनी अनेक वेळा आंदोलन जे आहे ते केलेले, हे आज सहभागी होण्यासाठी जाणार आहेत। तर काय सांगणार आहे तुम्ही? गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागतायत, परंतु सरकार याकडे दुर्लक्ष देत आहे, कसं पाहता याकडे आपण? सरकार इतकं हे सरकारने आजपर्यंत आम्हाला फक्त गाजर दाखवले आणि सरकारने आम्हाला काही दिलं नाही। सगळे फेऱ्याचा जी अधिसूचना जारी केली ती अजूनपर्यंत लागू केली नाही, म्हणून आम्ही हे पाऊल उचललं की आता नवीन आर या पारची लढाई घ्यायची आहे आपल्याला। शेवटची लढाई आर या पार, विजय यात्रा एकता अंत यात्रा। निश्चितच आपल्यासोबत आणखी काही मराठा कार्यकर्ता आहेत। आपण सांगणार की आज जी जरांगे पाटील यांनी जी लढाई हाती घेतलेली आहे, लढाईमध्ये आपण सहभागी होण्यासाठी जात आहे, परंतु शासनाकडनं अनेक निर्बंध जे आहे ते घालण्यात आलेले, एका दिवसाची परमिशन देण्यात आलेली, त्यामुळे आपलं आंदोलन जे आहे ते किती दिवस राहणार आहे आणि किती दिवस आपण थांबणार आहे तिथं? आम्ही एक दिवसाच्या निर्बंधाला मानणार नाही, कारण की आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथं ठामपणे राहणार आहोत। गुलाबाबांनी सांगितलं की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, भले सरकारने आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही त्या ठिकाणी ठामपणे उभे राहणार आहोत। कारण की अनेक वेळा आरक्षण दिलं, परंतु मराठा समाज बांधव नोकरीला लागलेले नाहीत, त्यांना नियुक्तीपत्र जरी आले असतील, परंतु आता मध्ये उद्धव सरकार होतं त्यावेळेस ECBC आल्यानंतर कॅन्सल झालं, त्यावेळेस अनेक लोकांनी त्यांना नोकरीला जॉईन होण्याचे पत्रक असताना देखील ते नोकरीला आजपर्यंत लागलेले नाहीत। म्हणून आम्ही मराठा समाज नंदुरबार जिल्ह्यातील ठामपणे उभा आहोत आणि जोपर्यंत आरक्षण सरकार देत नाही तोपर्यंत परत येणार नाही, भले आम्हाला जेल झाली, मृत्यू आला तरी चालेल। निश्चितच आंदोलनावरती हे सगळे जे मराठा बांधव हे ठाम आहेत। आपल्यासोबत काही युवक पण आहेत। किती लोक जे आहेत ते जाणार आहेत आज रात्री आणि कशा पद्धतीने आंदोलन जे आहे ते करणार आहेत? आपण चौगट तालुक्यातून मोठ्या संख्येने युवक व वडीलधारी मंडळी 4 ते 5 हजारच्या लोकसंख्येनं या जिल्ह्यातून आज रात्री ठीक 9 वाजता मुंबईकडे सर्व समाज कूच करणार आहे। निश्चितच ही जी लढाई ही आरपारची लढाई गेल्या 45 वर्षापेक्षा अधिक काळापासून आमच्या न्याय हक्काच्या मागण्या जे आहे ते मागत आहेत, परंतु सरकार जे आहे ते दुर्लक्ष करत, त्यामुळे आता आर या पारची लढाई राहणार आहे। जेलमध्ये जायला सुद्धा हे जे मराठा कार्यकर्ता आहेत ते तयार आहेत। त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा देखील सहभाग जो आहे तो राहणार आहे। जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, उमरदा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।